नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, FY BCom सेमिस्टर सेकंड फायनान्शियल अकाउंटिंग सेकंड टॉपिक नंबर 3 व्हॅल्युएशन ऑफ गुडविल प्रॉब्लेम नंबर 14। विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला या प्रॉब्लेममध्ये गुडविलची रक्कम कॅल्क्युलेट करायची आहे आणि त्यासाठी आपण सुपर प्रॉफिट मेथडचा वापर करणार आहोत। मित्रांनो, प्रॉब्लेमचं नाव आहे द टोटल कॅपिटल एम्प्लॉयड बाय बिग ब्रदर्स बांद्रा। विद्यार्थी मित्रांनो, बिग ब्रदर्स बांद्रा यांनी आपल्या व्यवसायामध्ये किती रक्कम इन्व्हेस्ट केलेली आहे। इन देअर पार्टनरशिप बिझनेस अमाउंटेड टू ₹2,50,000 2,50,000 रुपये एवढी रक्कम व्यवसायामध्ये इन्व्हेस्ट केलेली आहे त्यांच्या पार्टनरशिप बिझनेसमध्ये। द ट्रेडिंग प्रॉफिट ऑफ द फर्म फॉर द लास्ट 4 years आर ॲज फॉलोज। आणि त्यांना त्यांच्या व्यवसायामध्ये मागील 4 वर्षांमध्ये झालेला प्रॉफिट मित्रांनो आपल्याला खाली दिलेला आहे। इयर आणि प्रॉफिट असे 2 कॉलम आहेत, 2021, 22, 23 आणि 24। मित्रांनो, यामध्ये पहिल्या वर्षी आपल्याला प्रॉफिट होतोय 8,760, दुसऱ्या वर्षी 12,390, तिसऱ्या वर्षी 19,610 आणि चौथ्या वर्षी 23,240 प्रॉफिट झालेला आहे। त्यानंतर प्रॉब्लेम मध्ये आपल्याला पुढे सांगितलंय द रिजनेबल रेट ऑफ रिटर्न ऑन द कॅपिटल एम्प्लॉयड इज 8%। विद्यार्थी मित्रांनो, रिजनेबल रेट ऑफ रिटर्न म्हणजे थोडक्यात आपण नॉर्मल रेट ऑफ रिटर्न असं सुद्धा म्हणतो। नॉर्मल रेट ऑफ रिटर्न आहे 8%। कॅल्क्युलेट द व्हॅल्यू ऑफ गुडविल अंडर सुपर प्रॉफिट मेथड ॲट 2 year परचेस ऑफ सुपर प्रॉफिट। गुडविल परचेस आहे 2 years आणि मित्रांनो सुपर प्रॉफिट मेथडने आपल्याला हा प्रॉब्लेम सोडवायचा आहे। मित्रांनो, प्रॉब्लेम मध्ये आपल्याला कॅपिटल एम्प्लॉयडची रक्कम दिली 2,50,000, त्यानंतर 4 वर्षांचा प्रॉफिट दिला, त्यानंतर नॉर्मल रेट ऑफ रिटर्न आहे 8% आणि गुडविल परचेस आहे 2 years। विद्यार्थी मित्रांनो, सुपर प्रॉफिट मेथडने आपण हा प्रॉब्लेम सोडवणार आहोत। प्रॉब्लेम या ठिकाणी संपतोय, आपण जातोय आता सॉल्युशन कडे। मित्रांनो, हा प्रॉब्लेम सोडवताना सुरुवातीला आपल्याला एव्हरेज प्रॉफिट काढावा लागणार आहे। मग आता एव्हरेज प्रॉफिट काढण्याचं सूत्र आपल्याला माहिती आहे, टोटल प्रॉफिट लेस लॉस इफ एनी डिवायडेड बाय नंबर ऑफ इयर्स। टोटल प्रॉफिट घ्यायचा, लॉस असेल तर तो लॉस लेस करायचा आणि डिवायडेड बाय नंबर ऑफ इयर्स। जेवढ्या वर्षांचा प्रॉफिट आहे तेवढे वर्ष, 4 वर्षांचा प्रॉफिट असेल तर डिवायडेड बाय 4 म्हणजे डिवायडेड बाय 4। मग आता सगळ्या प्रॉफिटची जर मित्रांनो आपण बेरीज केली तर या ठिकाणी आपण बघू शकतो 8,760 अधिक 12,390 अधिक 19,610 अधिक 23,240 भागिले 4। मित्रांनो, या ठिकाणी प्रॉफिटची बेरीज येते 64,000 भागिले 4, उत्तर आलं 16,000। विद्यार्थी मित्रांनो, एव्हरेज प्रॉफिट मिळाला आपल्याला 16,000। प्रत्येक प्रॉब्लेम मध्ये आपण सुरुवातीला एव्हरेज प्रॉफिट काढतो। एव्हरेज प्रॉफिट काढल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला पुढचं कॅल्क्युलेशन करायचे, कॅल्क्युलेशन ऑफ नॉर्मल प्रॉफिट। मित्रांनो, हा नॉर्मल प्रॉफिट कसा काढणार तर त्याचा पण एक फॉर्म्युला आहे, कॅपिटल एम्प्लॉयड मल्टिप्लाय नॉर्मल रेट ऑफ रिटर्न। विद्यार्थी मित्रांनो, कॅपिटल एम्प्लॉयडची रक्कम आहे 2,50,000 गुणिले 8%। मित्रांनो, उत्तर आलं 20,000। नॉर्मल प्रॉफिट मिळाला आपल्याला 20,000। एव्हरेज प्रॉफिट काढला, त्यानंतर नॉर्मल प्रॉफिट काढला। मित्रांनो, त्यानंतर पुढचं कॅल्क्युलेशन करायचं आहे आपल्याला, ते म्हणजे कॅल्क्युलेशन ऑफ सुपर प्रॉफिट। मित्रांनो, सुपर प्रॉफिट काढणं अतिशय सोपं आहे। एव्हरेज प्रॉफिट मधून नॉर्मल प्रॉफिट आपण वजा केला म्हणजे आपल्याला मिळेल सुपर प्रॉफिट। सुपर प्रॉफिटचा फॉर्म्युला आहे एव्हरेज प्रॉफिट मायनस नॉर्मल प्रॉफिट। एव्हरेज प्रॉफिट आहे 16,000 वजा नॉर्मल प्रॉफिट 20,000। विद्यार्थी मित्रांनो, आपलं उत्तर निगेटिव्ह आहे, आपलं उत्तर निगेटिव्ह मध्ये जाते, मायनस मध्ये जाते। 16,000 मधून 20,000 जात नाही, उत्तर येते -4,000। विद्यार्थी मित्रांनो, वजा 4,000 आपला सुपर प्रॉफिट आला। मग आता सुपर प्रॉफिट जर मायनस मध्ये असेल तर विद्यार्थी मित्रांनो गुडविलची रक्कम 0 असते। ज्या वेळेला सुपर प्रॉफिट मायनस मध्ये असतो त्यावेळेला गुडविलची रक्कम निगेटिव्ह येते किंवा गुडविलची रक्कम या ठिकाणी आपल्याला 0 घ्यावी लागते। म्हणजे मित्रांनो, आपल्याला पुढचं जे चौथं कॅल्क्युलेशन आपण करणार होतो, कॅल्क्युलेशन ऑफ गुडविल, मित्रांनो ते कॅल्क्युलेशन आपण करणार नाही।
कारण की आपण या ठिकाणी बघू शकतो इन दिस इलस्ट्रेशन ॲज पर द प्रिव्हेलिंग कंडिशन द व्हॅल्यू ऑफ गुडविल ऑफ द फर्म बिग ब्रदर्स बांद्रा इज झिरो ॲज द सुपर प्रॉफिट इज शोईंग निगेटिव्ह रिझल्ट. सुपर प्रॉफिट आपला निगेटिव्हमध्ये गेल्यामुळं मित्रांनो गुडविलची रक्कम या ठिकाणी झिरो येणार किंवा गुडविलची रक्कम या ठिकाणी येणार नाही. विद्यार्थी मित्रांनो, ही कंडिशन आपल्या लक्षात असायला पाहिजे. म्हणजे ॲव्हरेज प्रॉफिट कमी असेल आणि त्यापेक्षा नॉर्मल प्रॉफिटची रक्कम जादा असेल तर आपोआप आपला सुपर प्रॉफिट निगेटिव्हमध्ये जाणार आणि आपलं गुडविलची रक्कम ही झिरो असणार. विद्यार्थी मित्रांनो, हा होता 14वा प्रॉब्लेम. सुपर प्रॉफिट मेथडने आपण हा प्रॉब्लेम सोडवलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, या प्रॉब्लेममध्ये आपल्याला एक गोष्ट नवीन शिकायला भेटली, ती म्हणजे आपल्याला मित्रांनो गुडविलची रक्कम झिरो मिळाली. या ठिकाणी हा प्रॉब्लेम संपलेला आहे. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करून कळवा आणि आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.